नागदेवतेच्या यात्रेला उत्साह. मखमलाबाद तौली डोंगर येथील डोंगर परिसरात नागदेवतेच्या प्राचीन मंदिराची मोठी जत्रा उत्साहात भरवण्यात आली आहे. पुरातन काळापासून सुरू असलेल्या या यात्रेला यंदाही भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्राचीन नागदेवता मंदिर या डोंगरावर नागदेवतेचे प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. परिसरातील गावकऱ्यांची या मंदिरावर मोठी श्रद्धा आहे. दूरदूरून भाविक दाखल होत आहेत नागदेवाच्या दर्शनासाठी. परिसरातील तसेच दूरवरच्या विविध गावांमधून मोठ्या प्रमाणात नागरिक हे दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर जत्रेत विविध दुकाने, जत्रेनिमित्त परिसरात विविध प्रकारची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि मनोरंजनाची साधने उभारण्यात आली आहेत. त्यामुळे लहान मुलांसह नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. रात्री पाळणे ठरले आकर्षण जत्रेतील विशेष आकर्षण ठरत आहे. ते रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले पाळणे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. कुस्त्यांची दंगल रंगली. यात्रेनिमित्त पारंपरिक कुस्त्यांची दंगलही आयोजित करण्यात आली. विविध गावांमधून आलेल्या मल्लांनी कुस्तीच्या आखाड्यात आपले कौशल्य दाखवले. कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. परंपरा जपण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न. पुरातन काळापासून सुरू असलेली नागदेवतेची ही जत्रा आजही मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. श्रद्धा, परंपरा आणि गावकऱ्यांचा एकोपा यामुळे मखमलाबादवतीची ही यात्रा नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. यावेळी भाविक आणि नागरिकांनी यात्रेबाबत आनंद व्यक्त केलाय. नागपंचमीला जत्रा भरत असते आणि ही वडिलापार्जी पासून चालत आलेली जत्रा आहे आणि कुस्त्यांची दंगल पण 4 वाजता इथे दरवर्षी सालाबादाप्रमाणे भरत असते. सगळ्यांना प्रथमतः नागपंचमीच्या मखमलाबादकरांकडनं हार्दिक शुभेच्छा. या नागपंचमीचा मखमलाबादचा इतिहास असा आहे, हे नागोबाचं प्राचीन काळातलं मंदिर आहे. इथे असं समजलं जाते की इथे पूर्वी नागांचा सहवास होता, म्हणून इथे नागोबाचं मंदिर उभारण्यात आलं. आणि मखमलाबादमध्ये दरवर्षी नुसते मखमलाबाद नसेल तर अनेक भागांतून पंचकृषीतील नागरिक ह्या यात्रेला येत असतात. कमीत कमी 50 ते 1 लाख पब्लिक या नागपंचमीला येत असते. तसेच रात पाळणे असो, यात्रा असो, संध्याकाळी 4 वाजता कुस्त्यांची विराट अशी दंगल असते. त्यातून कोल्हापूर असो, अख्ख्या महाराष्ट्रातून पैलवान येत असतात. आणि मखमलाबाद गाव हे असं आहे, महाराष्ट्रामधील सगळ्यात सुंदर गाव आणि शिस्तप्रिय गाव हे मखमलाबाद आहे. तरी सर्वांनी यात्रेला यावे मी आमंत्रित करतो. धन्यवाद. हे मखमलाबाद शिवारातील नागोबा टेकडी नावाने हे ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी दरवर्षी सालावादाप्रमाणे जत्रा भरत असते. श्रद्धाळू मोठ्या भावभक्तीने इथे देवदर्शनासाठी येत असतात, नागोबाचं दर्शन घेत असतात आणि मोठ्या प्रमाणात जत्रेचा उत्सव या ठिकाणी साजरा होतो. या खाली टेकडीच्या खाली गेले तर 4 वाजेनंतर कुस्त्यांची मोठी दंगल 7 वाजेपर्यंत चालत असते आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रेक्षकांचं भरपूर त्या ठिकाणी उत्साहाने सहभाग घेत असतात. या ठिकाणी श्रद्धा खूप आहेत भाविकांची की ज्यांना या नागोबाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या मनातील ज्या कामना आहे, त्या इच्छा आहे, त्या पूर्ण होतात आणि त्यामुळे ते या ठिकाणी श्रद्धेने दर्शनाला गर्दी करत असतात. शिवारातील जागृत देवस्थान नागोबा फार वर्षापासून जागृत देवस्थान आहे. साधारणतः आमच्या फार पूर्वजांपासून हे चालत आलेलं आहे. त्यानिमित्ताने सर्व गावकरी मंडळी वगैरे आजूबाजूचा परिसर इथं दर्शनाला येतात. मखमलाबादचा नागपंचमीचा हा यात्रेचा उत्सव होतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपंचमी साजरी होते. लोके झोके खेळतात. परंतु मखमलाबादचं वैशिष्ट्य आहे की अनेक वर्षापासून या गावामध्ये ज्या नागदेवतेच्या सानिध्यामध्ये भली मोठी यात्रा भरते आणि यात्रेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील पूर्ण नाशिकच्या परिसरातील लोक या यात्रेमध्ये सहभागी होतात. ग्रामदैवत नागदेवतेच्या दर्शनासाठी भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि खऱ्या अर्थानं या नागदेवतेच्या मंदिराच्या परिसरामध्ये अमृतवन उद्यान स्थापन करण्यात आलेलं आहे. निसर्गाच्या सानिध्यात लोकांना त्या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेता येतो, यात्रेचा आनंद घेता येतो आणि त्या माध्यमातून दुपारी 4 वाजता या मखमलाबादच्या यात्रेनिमित्त, नागपंचमीनिमित्त भलं मोठं कुस्त्यांचं जंगी मैदान या ठिकाणी होत असतं. महाराष्ट्रातील नामवंत पैलवान त्या कुस्त्यांमध्ये सहभागी होत असतात आणि खऱ्या अर्थानं या माध्यमातून एक आनंद, जगण्याचा आनंद, श्रावण महिन्यातला हा आनंद नागरिक त्या ठिकाणी घेत असतात. खऱ्या अर्थानं नागरिकांनी या मोठ्या संख्येनं नागदेवतेच्या दर्शनाला उपस्थित राहावं. तसेच नागपंचमीच्या सर्व नागरिकांना मखमलाबादकरांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.